डी संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण दोन फलंदाजांनी मात्र खेळपट्टीकडे मार्गस्थ झालेत आणि मैदानाचा ताबा त्याने घेतलाय. प्लीज आपल्याला विनंती करतो, आपण मॅच ऑन करायची आहे आणि जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, कारण आता शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. त्या ठिकाणी आपण अंतिम दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलो आहे आणि त्या कारणास्तव तुम्हाला विनंती करतोय जास्त वेळ घ्यायची नाही आहे, कारण जितका तुम्ही वेळ घेणार आहात तितकाच आपल्याला उशीर होणार आहे. कारण वेळेला खूप महत्त्व दिले गेलं आहे, कारण वेळेचं महत्त्व सांगत असताना मी त्या दिवशी म्हटलं होतं, आजही म्हणतोय पुन्हा एकदा, कारण वेळेला जर महत्त्व तुम्ही नाही दिलात तर येणाऱ्या काळामध्ये वेळ मात्र प्रत्येकाची बदलते आणि ते दर्शवून दिलं जाणार आहे आजच्या दिवसामध्ये. आता मात्र आपल्यालाच तुम्ही जर जिंकलात तर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये बॅडलाईटला सामोरं जावं लागतं. अनेक स्पर्धांमध्ये आपण बघितलं असेल तर षटकंसुद्धा कमी केली जातात. म्हणूनच म्हणतो की वेळेला खूप महत्त्व आहे आणि त्याचं बंधन तुम्हाला सुद्धा असणार आहे. 20 मिनिटामध्ये 4 षटकं हाताळणं अनिवार्य असेल, अन्यथा शेवटच्या अंतिम षटकासाठी आणि शेवटच्या उर्वरित 6 चेंडूंसाठी मात्र तुम्हाला 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागणार आहेत, याची नोंद घ्या. तर मुकेशजी करबड सरांच्या माध्यमातून जी मात्र टी शर्ट्स सौजन्य केली गेली आहेत ती मात्र परिधान करत असताना मात्र माहीमेटाकर हा संघ मैदानामध्ये उतरला जातोय. त्या ठिकाणी 2 फलंदाज खेळपट्टीकडे मार्गस्थ झाल्यात. एका बाजूला अश्विन बघायला मिळेल तर एका बाजूला रोशन हा फलंदाज बघायला मिळणार आहे. मॅच ऑन होणार आहे. त्या ठिकाणी आपण बघणार आहोत हा आजच्या दिवसातील सुपर 8 मधील दुसरा सामना. एका बाजूला आपण बघणार आहोत माहीमेटाकर हा संघ आपल्या होम ग्राउंडमध्ये स्वतःच्याच घरेलू मैदानामध्ये खेळत असताना बघायला मिळेल, तर त्याच्या विपक्षामध्ये श्री गावदेवी चिंतुपडा हा संघ बघायला मिळणार आहे. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये ज्याने सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला गेला आणि मॅच ऑन असताना मात्र मुकेशजी करबड सरांच्या माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित नव्हते, परंतु नक्की त्यांनी संपर्क केला गेला, आमच्यापर्यंत पोहोचले गेले आणि त्यावेळेस अनाऊन्स केलं होतं की त्यांच्या माध्यमातून जर सुपर 8 मध्ये संघ प्रवेश मिळवत आहे तर त्यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य केली जाणार आहेत. आणि तेच मात्र बघायला मला या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये त्या ठिकाणी माहीमेटाकर हा संघ सौजन्य केलेले टी शर्ट्स परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिलं षटक असेल पॉवर प्लेचं, ज्या ठिकाणी 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. गोलंदाज मेहुल या ठिकाणी मेहुला गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती उंच पुरा असा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी राहिली होती. शेवटच्या दिवसामध्ये प्रभावित मात्र करत असताना मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला होता. यावेळेस ते पहिल्या चेंडूवर दांडे गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज अश्विन याला लागतंय बॅक टू द डग आउट. गॉन पहिले पहिल्या चेंडूवरती एक मोठा आदरा मिळवत असताना अश्विन याला दांडे गोल केली गेली या गोलंदाजानं आणि पाठवलं गेलं तंबूच्या आसऱ्याला. इथून पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज शुभमनं
विजयाचा शंखनाद करणारा पहिल्या चेंडूवरती टोळवला षटकार आणि स्वागत केले गेले 6 धावानिशी. मात्र गोलंदाज मेहुल्या गोलंदाजाचा सरळ भिरकावून दिले गेले लॉंगांच्या वरून आक्रमकता धारण करत असताना हा आलाय पहिला षटकार 6. इथून मेहुलला मात्र थोडंसं बॅकफुटवरती जावं लागतं, कारण पहिल्या चेंडूवरती ज्या वेळेस विकेट्स मिळवलं होतं, पहिल्या चेंडूवरती नक्की त्रिफळाचीत उडवला होता. तदनंतर मात्र पहिला चेंडू फेस करत असताना नवीन फलंदाज गेले शुभम. शुभमने मात्र आक्रमकता धारण करणारा हा षटकार मात्र त्याला बघायला मिळाला. या 6 धावांशी स्कोर कार्ड मात्र आपण बघतोय 6 वरती जाऊन विसावलं गेलं. अप्रतिम भन्नाट स्टार्ट तर मिळून दिली गेली आहे. पहिला चेंडू फेस करत असताना इथून पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. अपराज अप्रतिम झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल बघायला मिळाला. कॅच ऑफ द डे मात्र आजच्या दिवसात नक्कीच बघायला मिळेल. पहिला झेल सुटला गेला होता, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अप्रतिमरित्या चेंडू कॅच करत असताना बघायला मिळाले आणि शुभमच्या खेळात सुद्धा लागला पूर्ण विराम. गॉन. इथून शुभमने सुरुवात नक्कीच मिळवून दिली होती चांगली, परंतु कुठेतरी बॅकफुटवरती जात असताना त्याला सुद्धा तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये गोलंदाज मेहुलला यश आलं. नक्कीच मेहुल दर्शवून देतोय की तुझ्याकडे षटकार मारण्याची जरी ताकद असली, कौशल्य असलं, तरी माझ्याकडे सुद्धा गोलंदाजीची ती धारदार क्षमता आहे. त्या कारणास्तव मी मात्र तुझा विकेट्सचा मिळवू शकतो. तर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रत्येक कारण मैदानाच्या आतमध्ये अपराज यांच्या माध्यमातून बघायला मला काही क्षेत्ररक्षण बघायला मला. कॅच ऑफ द डे आजच्या दिवसात अप्रतिम झेल परिपूर्ण करत असताना दुसरा धक्का मात्र लागला गेला श्री गावदेवी चिंदवाडे या संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला नयन. तो चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होत असताना बघा धावा जर आपण बघितल्या तर आतापर्यंत जाऊन विसावल्या गेल्या अवघ्या 6 या आकड्यावरती. इथून चांगला प्रहार नक्कीच दिशा दिली गेली. एकदा परिपूर्ण झाली आहे, थोडेसे बंबल राहिले गेले अपराजांच्या माध्यमातून, परंतु एका धाव्यावरती समाधान मानावं लागणारा. धावा जर बघितलं तर एका धावेशी संत गतीने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेले 7 या आकड्यावरती. आणि 7 आकडा ज्याच्या वेळेस आपल्या समोर येतो त्या वेळेस इंटरनॅशनल क्रिकेटमधील महेंद्रसिंग धोनी याला आपण बघतोय भारताला ज्याने तिन्ही फॉर्मॅट्समध्ये ट्रॉफी जिंकून दिल्यात, तोच महेंद्रसिंग धोनी. त्याचा हा आकडा जर्सी नंबर 7 तो संघ जाऊन विसावली 7 या आकड्यावरती. इथून तेज दर्रार पंच दर्शवतील स्टंप लाईनच्या खूपच बाहेर चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केली गेली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मला प्रणय मात्र बघायला मिळतात. चांगला चेंडू गॅदर केला गेला त्यांच्या माध्यमातून, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केली गेली आहे. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. त्यामुळे चेंज ऑफ द पेस चेंडू राहिला गेला होता, त्यावर अवघ्या दिशा देण्याचं कार्य झालं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रोशन यांच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण होत असताना धावसंख्या जर आपण बघितली गेली तर जाऊन विसावली गेली 9 या आकड्यावरती. 2 बाद 9 अशी स्थिती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये श्री गावदेवी चिंचवड संघाची. 2 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवले गेलेत गोलंदाज मेहुल या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाज प्रमोट केला जाणारा त्यावर घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत.
तर दुसरं षटक हाताळण्यासाठी हे पॉवरफुलचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आला दर्शन करबट. हिट आर्म राऊंड द विकेट न यावेळेस चांगला चेंडू राहिला गेला. चेंडूला वळवण्याची ती क्षमता आहे दर्शनकडे, तेच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळवला जातोय आणि फलंदाजापासून दूर ठेवण्याचा जो प्रयत्न राहिला गेला त्यामध्ये पहिल्या चेंडूवर दर्शन करबट याला मात्र यश आलंय. पुढचा चेंडू असेल त्यामुळे स्कोलर टप्प्याचा चेंडू राहिला गेला त्यावरती दिशा दिली गेली. एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार आहे. इथून मॅ तू करत असताना नक्की 2 धावा परिपूर्ण झाल्यात. इथून या चुकाला माफी नसणार आहे कारण ही संधी निर्माण झाली होती. इथून जर धावतीच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकले असते फलंदाज तर अजून बॅकफूटवरती संघ बघायला मला असतं श्री गावदेवी चिंचपडा, परंतु तसं काही झालं नाहीये. इथून 2 धावा परिपूर्ण झाल्यात. इथून चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन आणि ही कला गोलंदाज दर्शनकडे. पहिले चेंडू नक्कीच टर्न मिळवत असताना चेंडूला वळवलं गेलं होतं ते जरा चेंडू बघायला मिळाला. त्यानंतर खुला टप्प्याचा चेंडू यावेळेस चेंज ऑफ द पेस राहिला गेला. पुन्हा एकदा तेच एज लागली गेली. यष्टीरक्षक प्रणय कोणती चुकी करणार नाहीये. एक सोपा झेल परिपूर्ण करत असताना फलंदाज रोशन याच्या खेळ लागलाय पूर्णविराम गॉन. इथून चांगली गोलंदाजी पूर्णपणे संघ बॅकफूटवरती बघायला मिळाला. श्री गावदेवी चिंचपडा सुरुवात तर चांगली करून दिली गेली होती. 9 धावा तर आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर गोलंदाज दर्शन करबट आले गोलंदाजी मार्कवरती आणि इथून पूर्णपणे बॅकफूटवरती पाठवलं गेलं ते म्हणजे श्री गावदेवी चिंचपडा संघाला. इथून हलवार हाताने मात्र प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न राहिला गेला कारण म्हटलं होतं ना की अच्छे गेंदू का सन्मान करो बुरी गेंदू का अपमान. इथून चांगला चेंडू हाताळला गेला दर्शनच्या माध्यमातून आणि त्यावर सन्मानजनक फटका खेळत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल अप्रतिम मॅजिकल स्पेल राहिलं गेलं. तो नक्कीच एक विकेट्स मिळवत असताना अवघ्या 2 धावा खर्च करतोय. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. लाऊड अप्पीर राहिली गेली होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चांगला बॅकअप त्या ठिकाणी या सुविधेच्या माध्यमातून डेंजर हँडकडे धावले होते नयन, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये हे एक धाव परिपूर्ण झाली आहे. एका धावेचे स्कोर कार्ड पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं 12 या आकड्यावरती. 2 षटकाच्या अखेरीस अर्थातच 12 चेंडू डिलिव्हर करत असताना 12 धावावरती जाऊन पोहोचला गेला श्री गावदेवी चिंचपडा हा संघ बघायला मिळतोय. इथून पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झाली. यानंतर सामना असेल तो म्हणजेच सर्पमित्र सफाळे विरोधात जय बजरंग सातपाटी ब या 2 संघांदरम्यान ही कडवी लढत बघायला मिळणार आहे. दोन्ही सुपरस्टार एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी सज्ज होणार आहेत. त्यापुढे होणारा सामना असेल आणि या सामन्यासाठी मात्र अनेक प्रेक्षक वर्ग मात्र लाईव्ह स्वरूपामध्ये त्यांची संख्या मात्र वाढली जाणार आहे. तर लाईव्ह स्वरूपात जे प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेलेत 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती त्यांच्या माहितीसाठी मात्र आजच्या दिवसातील सुपर 8 मधील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. माहीम मिठागर डे विरोधात श्री गावदेवी चिंचपडा. प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र राहिला गेला त्यावरती अप्रतिमरित्या आतापर्यंत ठरला गेला यशस्वीरित्या तो मात्र माहीम डी संघाच्या नावावरती. तो ना चांगला चेंडू पुन्हा एकदा मेहुल आले गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक असेल या आजच्या दिवसामध्ये. अचूकरित्या जी चेंडूला हाताळणी केली जाते लेंथन लाईनला मेंटेन करून ती मात्र अप्रतिम आतापर्यंत. इथून पुन्हा एकदा चांगला चेंडू
आधीचा चेंडू शॉर्टपिच राहिला होता, त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला गेला. चेंज ऑफ द पेस आणि प्रत्येक गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स खूप महत्त्वाचं असतं सध्याच्या हंगामामध्ये. त्या कारणास्तव आपल्याकडे असलेले सर्व अस्त्र आज आजमावत असताना गोलंदाज मेहुल बघायला मिळतोय. एवढ्याच पुढचा चेंडू असेल, गोलंदाज राहुलसाठी स्विच हिटचा प्रयत्न राहिला, नक्कीच सक्सेसफुल तर झाला. खराब क्षेत्ररक्षण त्या कारणास्तव बॅकहँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूला फील्ड करून थ्रो करतील, फेकी केली जाणार आहे. तद्वार 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावत असताना गोल्डन मॅजिक फिंगर सागर आम्हाला दर्शवत असताना 14 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. इथून धावसंख्या तर निर्माण करणं गरजेचं असेल, कारण स्वतःच्या ग्राउंडवरती खेळत असताना संघ बघायला मिळतात भाई मिठागर्डी आणि पुरेपूर ज्यांना या मैदानाचा अचूकरित्या माहिती आहे. त्या कारणास्तव मात्र त्यांनी प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर शतलक्ष करण्याचा निर्णय राहिला गेला. इथून पुन्हा एकदा अल्टीमेटली शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना फलंदाज राहुल बघायला मिळाला. 4 चेंडूची सांगता झाली आहे. एवढे चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत. संतोष एक सोपा झेल परिपूर्ण करत असताना फलंदाज राहुल ला पाठवण्यामध्ये तमोच्या आसऱ्याला यश आले. गोलंदाज मेहुल याला संतोष त्या दिवशीचा हिरो आपण बघू शकतो. 29 तारखेला मात्र ज्याने फलंदाजी करत असताना आपल्या संघाला सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवून दिला होता. त्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण खेळी करत असताना तोच खेळाडू मात्र चेंडू खेळली आणि एक सोपा झेल परिपूर्ण करत असताना मात्र यावेळेस एक मजबूत स्थितीमध्ये नाऊन ठेवलं गेलं. ते म्हणजेच भाई मिठागर्डी या संघाला. इथून राहुल याच्या खेळा पूर्णविराम लागत असताना धावसंख्या आपण बघितले तर 14 वरती विसावली गेली. तो स्वतः कर्णधार गेल्यात मैदानाच्या आतमध्ये सूरज, आणि सूरजला मात्र सूर्याप्रमाणे तळपावं लागेल आज मैदानामध्ये, कारण संघाला गरज आहे. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली गेली आहे, कंजूसी गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत सुद्धा राहिलं गेलं. गोलंदाज मेहुल याचं 5 चेंडूंमध्ये बघूया 2 धावा खर्च करतोय. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलिव्हेशन ने सरळ फेकून दिला गेलाय आउट ऑफ द पार्क. यावेळेस आलाय सूरज नावाचा ब्रँडेड षटकारचा. इथून विकेट जरी गेले असले तरी धावसंख्या मात्र आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये. 20 धावा तर स्कोर कार्ड वरती झाला 3 षटकाच्या अखेरीस. इथून जर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 20 धावा अजून निर्माण केल्या गेल्या तर मॅच मध्ये रंगत येईल, कारण छिंदवाड संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. नवीन गोलंदाज प्रमोट केला गेलाय आयुष्य गोलंदाजाला. 4था षटक असेल. वेळेस एज लागले गेले त्या ठिकाणी मेहुल आले. सोपा झेल परिपूर्ण करत असताना फलंदाज नयन ठरला फेल बॅक टू द डग आउट, आणि नक्कीच चांगली सुरुवात मानावी लागेल आयुष्याच्या माध्यमातून. आणि 29 तारखेला आम्ही बघितलं होतं या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये या ठिकाणी आयुष्य गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी करत असताना प्रभावित केलं गेलं होतं. आणि अल्पेश दादा ठाकरे अर्थात त्यांचा सुद्धा संघ आज इन ॲक्शन मध्ये खेळताना बघायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्याला दिलं गेलं होतं. तर दर्शनला ज्यावेळेस ते मिळालं होतं ते मात्र सामना विराचा ते सुद्धा डेडिकेट केलं गेलं होतं गोलंदाज आयुष्याला. तोच गोलंदाज ज्यावेळेस आलाय 4थं षटक हाताळण्यासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती एक महत्त्वपूर्ण विकेट्स मिळत असताना नयनला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये यश आलंय.
इथून आकाश गेल्या आणि चेंडू उर्वरित 11 शिल्लक असणार आहेत आणि 11 चेंडूंमध्ये चांगली धावसंख्या निर्माण करणं खूप गरजेचं असेल. आकाश आणि सूरज ही जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. या जोडीवरती जिम्मेदारी असेल, कारण आतापर्यंत आपण बघितलं असेल तर जवळजवळ अर्धा संघ जो आहे तो मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला गेलाय आणि मॅचचा आनंद घेतोय. इथून चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणार चेंडू बघायला मला उसले घेणारा हा चेंडू निर्धाव चेंडू जे सांगता होत असताना मात्र आतापर्यंत बांधून ठेवलं गेलंय. चेंडू पुन्हा यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच नक्कीच बघा आम्हाला पॉइंट रिझन मध्ये त्या ठिकाणी शतरक्षक अपराज आहेत. यावेळेस मॅ तू करत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये आकाशला बाद व्हावं लागतंय आणि परतीचा मार्ग मात्र शोधावा लागला गेला. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात आकाश बाद होतोय, येतोय तंबूच्या आसऱ्याला. तर नवीन फलंदाज झालेत बादल. यावेळेस नक्कीच सूर्य, परंतु अशा प्रकारे बरसला जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण चांगला चेंडू डिलिव्हर करण्यामध्ये गोलंदाज आयुष्याला यश आहे. एक युवा टॅलेंट आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना आज मैदानामध्ये छाप सोडली जाते आणि ह्या गोलंदाजीचा नजारा त्याच्या वेळेस प्रत्येक चुका मात्र होतील कोणत्या खेळाडूकडून, मात्र ते अचूकरित्या चुका सुधारण्यासाठी आज आपण बघतोय थेट लाईव्ह स्वरूपामध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आपण येऊन ठेपलो गेलो. त्या ठिकाणी दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. त्या ठिकाणी बादल लावत पूर्णपणे बीट केलं गेलं होतं. यावेळेस सूरज आला ज्या फळीतून आपण षटकार आला होता. यावेळेस चेंज ऑफ द पेस फुटवर्क रीड करत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथून अल्पेश दादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्या सुद्धा शब्द सुमनाना हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. पण आला तर व्यासपीठाची शोभा नक्कीच वाढवली गेली आहे. त्यांचा सुद्धा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे इन ऍक्शन मध्ये आजच्या या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये असेल. त्यामुळे एज लागली गेली कोणते चुकी न करताना एक सोपा झेल परिपूर्ण करत फलंदाज सूरज शर्मा फेल बॅक टू दी डगआउट. त्यावेळेस विकास आणि बादल ही जोडी असेल. नक्कीच बादल नक्कीच सूर्य हा जो आपण आकाशामध्ये बघतोय, परंतु बादल आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि कशा प्रकारे बरसणार आहे मैदानामध्ये हे सुद्धा बघणं गरजेचं असेल. त्याकडे शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ मात्र शेष असणारा शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोचलेली 22 आकड्यावरती. सुमेधा गोलंदाज झालाय, गोलंदाजी मार्कवरती चांगला फटका बघायला मला. दर्शन त्या ठिकाणी चुकी करतायत, महत्वाच्या क्षणाला ही चुकी झाली आणि चेंडू सरळ क्लिअर झाला. संघर्षाचा हा आलाय चौकार 4. ऍड झाल्यात, दर्शक जाऊन पोहोचली गेली 26 आकड्यावरती. इथून चांगला चेंडू
तो चांगला चेंडू आहे. सुमेधाने कमबॅक करत असताना थोडंसं नाराज केलं गेलं त्या ठिकाणी दर्शन या क्षेत्ररक्षकाने मात्र थोडीशी घाई केली गेली आणि त्या कारणास्तव 4 धावा मात्र त्याचा रिझल्ट बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर आतापर्यंत जाऊन पोहोचली गेली 26 आकड्यावरती. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पुनश्च खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. पुनश्च निर्धाव चेंडू आणि आतापर्यंत जर बघितले गेलं तर 3 चेंडू डिलिव्हर झालेत. पुढचा चेंडू सुमेध यांचा संघाचा कर्णधार स्वतः डेथ ओव्हर मध्ये आला. चांगली गोलंदाजी राहिली गेली. इथून प्रयत्न चांगले नक्की चेंडूला अडवण्यामध्ये यश आलंय दर्शन याला. इथून सुमेधच्या माध्यमातून चुकी अति काही संकटात नाही असं काही घडलं जातं आणि एक धाव मात्र खूप महत्वाची असते. ती किती मागणी ठरणार आहे ही सुद्धा आपण बघणार आहोत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन विसवली गेली 28 आकड्यावरती. इथून अजून 2 चेंडू शिल्लक असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय बादल परंतु बरसू शकत नाहीये कारण सुमेध चांगले चेंडू डिलिव्हर करतोय. इथून सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळालं. त्या कारणास्तव एकच धाव आली आहे या चेंडूवरती. धावसंख्या आतापर्यंत बघितली गेली तर जाऊन विसावली गेली 29 आकड्यावरती. चेंडू सुद्धा डिलिव्हर झालेत 29 आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल यापुढे होणारा सामना आपण बघणार आहोत. एका बाजूला सर्पमित्र सफाळे त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग सातपाटी बस संघ. इनिंग ब्रेकमध्ये आपण या लगेचच नाणेफेकी केली जाणार आहे. शेवटच्या आणि अंतिम चेंडू ते जरा वेगावर स्वार होत असताना गोलंदाज सुमेध बघायला मिळाला. 30 चेंडूंमध्ये 30 धावांचं आव्हान मात्र ठेवलं गेलंय माय मिठागर डी संघासमोर. नाणेफेकी केली जाणार आहे. प्लीज जय बजरंग सातपाटी बस संघाचा कर्णधार त्याच बरोबर सर्पमित्र सफाळे संघाचा कर्णधार जर उपस्थित असेल तर या लगेच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. प्लीज आमचा आवाज जर आपल्यावर पोहोचत असेल अन्यथा आपण जर लाईव्ह सर्वात मॅचचा आनंद घेत असाल तर लगेच या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. एका बाजूला आपण बघणार आहोत जय बजरंग सातपाटी ब त्यांच्या विपक्षामध्ये सर्पमित्र सफाळे या संघाला. दोन्ही संघाचे कर्णधार नक्कीच सातपाटी संघाचा कर्णधार आमच्या समोर जोडले गेलेत. नाणेफेकी केली जाणार आहे. तर अनिल कलिंगडे सरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाणार आहे. प्लीज आमच्या समवेत सातपाटी बस संघाचा कर्णधार जोडले गेलेत. तर विनंती असेल सर्पमित्र सफाळे संघाच्या कर्णधाराला प्लीज आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल सर्व मित्र सफाळे संघ अन्यथा मात्र आपण लाईव्ह स्वरूपामध्ये जर या मॅचचा आनंद घेत असाल तर आपण या लगेचच नाणेफेकी केली जाणार आहे कारण एक इनिंग समाप्त झाली आहे. तर दर्शन आणि सुमेधच्या विपक्षामध्ये यावेळेस चांगला फटका आहे पहिल्या चेंडूवरती. स्वागत मात्र केलं गेलं गोलंदाज
अश्विन या गोलंदाजाचा ने सरळ चेंडूला फेकून निघाला स्क्वेअर लेग रिजन मधून. दर्शन नावाचा आलाय दर्जेदार चौकार 4 आणि इथून नक्कीच खराब चेंडू हाताळला गेला, कारण त्या ठिकाणी पॉवर प्लेचा षटक आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. ज्याप्रमाणे चक्रव्यूह सजवलं गेलं त्या अनुषंगाने गोलंदाजी झाली नाही, त्याचाच उत्तर मात्र 4 धावा. इथून चांगला चेंडू राहिला गेला. हलक्याशा हातावर प्लेसमेंट बघायला मिळाली आणि त्या कर्णाचा एकदा परिपूर्ण करत असताना मात्र साथीदाराला मात्र ऑन स्ट्राईक वरती आणल्या. आणि हे स्ट्रॅटेजीज आहे, हे रणनीतीज आहेत. ज्यावेळेस एखादा मोठा फटका येतो त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं असतं, कारण गोलंदाज पहिल्या चेंडूवर झालेली चुकी मात्र दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच सुधारत असतो. इथं सुमेध आलाय पहिला चेंडू फेस करण्यासाठी. इथून चुकी झाली गेली. अति घाई संकटात नाही, टेक कॅच विन मॅच म्हटलं जातं आणि ती चुकी इथून मैदानाच्या आतमध्ये झाली. यशी रक्षकाच्या माध्यमातून एक सुपर झेल मात्र सोडला गेला आणि एक संधी मात्र दिली गेली सुमेध या फलंदाजाला. आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मात्र त्याचं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत, कारण आव्हान तितकं मोठं नाही आहे. 30 चेंडूंमध्ये 30 धावांचं आहे. इथून शॉर्ट पिच चेंडू, त्यावर आक्रमण. चेंडूला सीमारेषा जवळ, 1 बाउन्स क्लिअर करतोय, आउट ऑफ द पार्क आला. यावेळेस पुन्हा सुमेधच्या बॅट मधून चौकार 4. पुन्हा एकदा तेच, यावेळेस नतीजा काय असणार आहे? नक्कीच 1 बाउन्स पुन्हा एकदा क्लिअर केलं जात आहे, आउट ऑफ द पार्क. सुमेध नावाचं वादळ मात्र सुपर ओव्हर मध्ये नक्कीच पॉवर प्लेच्या षटकाला पॉवरफुल बनवण्यासाठीची ही फलंदाजी आहे. धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली गेली 13 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर झाले, 3 चौकार या षटकामध्ये आल्यात. खूप महागडे षटक बनावं लागेल आणि कुठेतरी मायनस मध्ये जाताना श्री गावदेवी छिंदवाडा संघ बघायला मिळतं. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रहार. चेंडू यावेळेस गेला फाईल एरिया रिजनला क्लिअर करत असताना या आजच्या दिवसातील पहिली चौकाराची हॅट्रिक आली या सुमेधच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली गेली 17 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असणार आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. नवीन कोणता गोलंदाज प्रमोट केला जाणार आहे हे मात्र आपण बघणार आहोत. नक्कीच कॅच छोटी मॅच छोटी असं म्हटलं गेलं. कॅच सोडल्यानंतर त्याचाच प्रत्युत्तर देत असताना बॅक टू बॅक 3 चेंडूंवर 3 चौकार आल्यात आणि ह्या चुक्या असत, या चुक्यांना मैदानामध्ये माफी नाही आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे आज. इथून जर जिंकला तर सुपर 4 मध्ये प्रवेश असेल. पहिला संघ आपण बघितला तर RCC सिरगाव हा संघ मात्र पोचला गेला सुपर 4 मध्ये. अप्रतिम गोलंदाजी करत असताना विजयश्री संपादन करतात. इथून स्विच हिट सक्सेसफुल झाला. दर्शन करबट याच्या बॅट मधून अप्रतिम बॅट स्विंग बघायला मिळाली. चेंडू आउटफील्ड स्लो असल्या कारणास्तव त्या ठिकाणी अडला गेला. त्या कारणास्तव या ठिकाणी 3 धावा पारी पूर्ण झाल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालं आणि इथून मॅच बघण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मात्र मॅचचा आनंद घेताना बघायला मिळतात आणि एक संघाला पाठिंबा देण्याचं कार्य अप्रतिमरित्या झालं. आणि आपला संघ नक्कीच मैदानामध्ये खेळतोय. 20 धावांवरती जाऊन पोहोचला गेला. इथून सुमेध आहे, चांगला फटका बघायला मला. यावेळेस कव्हर रिझन मध्ये त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूला फील्ड करतील. तद्वार चित्त्याच्या चपळीने हरणाचा वेग धारण करत 2 धावा परिपूर्ण झाल्यात. हे डिसिप्लिन क्रिकेट आहे. कुठेतरी मोठ्या धावसंख्या आल्यानंतर त्या चेंडूवरती एक चांगल्या चेंडूवर सन्मान देण्याचं कार्य दोन्ही फलंदाज करताना बघा आम्हाला. यावेळेस पुन्हा एकदा झेल बुडाली आहे, परंतु नक्की विकेट गेला असला तरीही कुठेतरी बॅकफूटवरती पूर्णपणे संघ बघायला मिळतो, कारण इथून वेळ निघून गेली आहे. आणि म्हणून म्हटलं होतं की दूध ओतू गेल्यानंतर शव करण्यात काहीच अर्थ नसतो. इथून 3 चौकार तर बॅक टू बॅक आले गेले. तदनंतर पूर्णपणे श्री गावदेवी छिंदवाडा बॅकफूटवरती आहे. इथून जरी विकेट्स आला असला तरी माय मेटागर डे हा संघ एक मजबूत स्थितीमध्ये आहे. धावा जर आपण तपासून बघितलं तर जाऊन पोहोचल्या गेल्यात 22 आकड्यावरती. इथून नवीन फलंदाज गेला संतोष आणि धावांची गरज असलेली विजयासाठी अवघ्या 8. आणि या षटकामध्ये मात्र या 3 चेंडूवरती आपल्या स्टाईलने या सामन्याला फिनिश केलं जाणार आहे का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. तर यापुढे होणारा सामना आपण इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत. एका बाजूला सर्पमित्र सफाळे त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत जय बजरंग सातपाटी ब
दोन्ही संघाचे कर्णधार या लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये, कारण की हा सामना शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपला. एका बाजूला आपण बघणार आहोत पालघर विभागातील संघ, तर एका बाजूला सफाळे विभागातील संघ बघायला मिळणार आहे. काटेकी टक्कर असेल या दोन संघांदरम्यान. तर त्यांचे पाठीराखे अर्थातच प्रशांतजी मानकर सर सुद्धा उपस्थित असतील. तर आज तुम्ही या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यायचा यासाठी आपल्याला विनंती करतोय. आणि संपूर्ण खेळाडू वर्गासाठी आजच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये जेवणाची सोय सुद्धा आहे. तर नक्की जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतरच तुम्ही मॅचचा आनंद पुनश्च घेण्यासाठी मैदानामध्ये राहायचं आहे. तर मॅचची जोन आहे, गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतोय. एवढंच नयन चांगला प्रहार तर आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत की इथून जर झेल झाला असता तर नक्कीच चांगला झेल मानावा लागला असता, की उलट्या दिशेने जात असताना, परंतु त्याला यश आलं नाहीये. याही दोन धावा परिपूर्ण झाल्यात. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील, ज्या ठिकाणी धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 24 आकड्यावरती. इथून प्रॉपर टायमिंग आहे, प्रॉपर इलिव्हेशन आहे. इथून विजयाच्या शंखनाद करणारा हा आलाय षटकार आणि विजयी होतोय माय मिठागर डी हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन, तितकंच कौतुक श्री गावदेवी सिद्धपाडा संघ. आपण आलात, अप्रतिम खेळ आज सुपर 8 मध्ये खेळत असताना बघायला मिळाला. हँडशेक करून घ्यायचं प्लीज. सरपंच सापळे संघाचा कर्णधार या लगेच प्लीज, आपल्याला विनंती करतो, कारण हा मॅच संपलेला आहे. इथून थांबण्यासाठी आपल्याला वेळ नाहीये. तर अनिल कलिंगरे सरांच्या शुभस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. जय बजरंग सातपाडी ब संघाचा कर्णधार आमच्या समोर जोडले जाणार आहेत, अमन अंबात असतील. तर त्यांच्या विपक्षामध्ये सर्पमित्र सफाळे हा संघ बघायला मिळणार आहे. आपला कर्णधार या लगेचच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. सर्पमित्र सफाळे संघ, तुम्हाला शेवटचा कॉल असेल, अन्यथा मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याचा नोंद घ्या. कारण जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, फायनलचा दिवस आहे. समोरचा संघ आपली वाट बघतोय. आपल्याला जी नियमावली दिली आहे त्याला फॉलो करणं खूप गरजेचं असेल. आणि आज आतापर्यंत तुमची उपस्थिती नोंदली गेली नाही आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. तर इथून विजय